नमस्कार, मी संकेत आवटे. ऑप्शन बाईंग आणि सेलिंगसाठी खूप जास्त तुमच्या कमेंट येतात. ॲक्च्युली फ्युचर अँड ऑप्शन तुम्हाला शिकायचं आहे, पण बेसिक कन्सेप्टच क्लिअर नाहीत. मी बाईंग करू की सेलिंग करू? बाईंग केलं तर जास्त प्रॉफिट होतं, सेलिंग केलं तर प्रॉफिट होत नाही, खूप कमी प्रॉफिट होतं, किंवा कॅपिटल खूप जास्त लागतं, बाईंगसाठी खूप कमी कॅपिटल लागतं, 1-2 दिवसामध्ये पैसे डबल होतात. अशा अनेक कन्सेप्ट तुमच्याही डोक्यामध्ये असतील. जर तुम्ही आजही ऑप्शन बाईंग, सेलिंग किंवा डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये नवीन असाल तर या सगळ्या कन्सेप्ट मी 100% या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. वेळ न घालवता डायरेक्ट मुद्द्यावर आपण येणार आहोत आणि या सगळ्या गोष्टींची चर्चा करणार आहोत. सध्या तुम्ही बघू शकता इथं निफ्टी 50 ट्रेड करतोय. जर मला वाटलं हा इथून वर जाण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत, म्हणजेच मला बाय करावं लागेल. जर हा इथून खाली येण्याचे चान्सेस मला वाटत असतील तर सेल करावं लागेल ना. एखाद्या स्टॉकप्रमाणे गोष्टी वर्क होतात. समजा HDFC स्टॉक आहे, हा HDFC जर वर जाणार असेल तर मी बाय करेल, खाली येणार असेल तर सेल करेन. इन शॉर्ट, निफ्टी, बँक निफ्टी किंवा कुठल्याही स्टॉकमध्ये जर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये ट्रेड करायचं असेल ऑप्शन्समध्ये, तर त्यासाठी कन्सेप्ट वेगवेगळे असतात. कशा कन्सेप्ट असतात? जर मला वाटलं हा स्टॉक किंवा हा इंडेक्स खाली येणार, डाऊन ट्रेंडमध्ये जाणार, तर मी याचा PE बाय करणार. पण जर मला वाटत असेल हा वर जाणार, अप ट्रेंडमध्ये जाणार, तर मी याचा कॉल बाय करणार, विच इज CE बाय करणार. जर मी ठरवलं त्याप्रमाणे मार्केट वर गेलं तर मला या CE मध्ये प्रॉफिट होणार, आणि जर मार्केट खाली गेलं तर या CE मध्ये माझा लॉस होणार. तसंच PE मध्ये जर मी ठरवलं होतं मार्केट खाली जाणार, जर खाली गेलं मार्केट तर मला प्रॉफिट होणार, जर मार्केट वर गेलं तर मला लॉस होऊ शकतो. प्रॉफिट अँड लॉस दोन्ही सेक्टरमध्ये आहेतच, दोन्ही डायरेक्शनमध्ये मला मिळणारच आहे. पण यामध्ये महत्त्वाची एक गोष्ट आहे, ती लक्षात घ्या. जर तुम्ही नवीन असाल ना, तर बेसिक कन्सेप्ट क्लिअर असायला पाहिजेत. बाय करणं वर्सेस याला शॉर्ट करणं, दोन्हीमध्ये डिफरन्स काय आहे याचा अंदाज थोडासा आपण प्रॅक्टिकली घेऊ. मला काय वाटतं, आत्ता हा ट्रेड करतोय, किती रुपयाला ट्रेड करतोय? 17,200च्या लेवलमध्ये हा ट्रेड करतो. मला वाटतं हा 18,000 पर्यंत जाऊ शकतो. किती दिवसांमध्ये? विदिन 5 डेज. हे माझं ओपिनियन नाही बरं का. जर मला वाटत असेल तर मी काय करणार, या सगळ्या गोष्टी तरच्या आहेत. मी कुठल्याही प्रकारे आता मार्केट ॲनालिसिस करत नाही. नाहीतर धरून चालाल की हा 18ला जाणार म्हणून डोळे झाकून बाय करत बसाल. नको. हा फक्त व्हिडिओ ऑप्शन बाईंग, सेलिंग शिकवण्यासाठी आहे. आता मी ठरवलंय की 18,000ला मी पोहोचणारच आहे, म्हणून मला काय करावं लागेल तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, कॉल बाय करावं लागेल. तुम्ही म्हणाल कॉल बाय कसा करायचा? आता इथं तर कुठं बाईंगचं ऑप्शन मला दिसत नाही. डायरेक्ट मी हा बाय करू शकतो का निफ्टी? नाही. स्ट्राईक प्राईज असतात या वेगवेगळ्या. समजा आता 17,200 ही एक स्ट्राईक प्राईज आहे, 17,300 ही दुसरी स्ट्राईक प्राईज असेल. मी याला पण बाय करू शकतो. मला वाटलं 17,200चाच बाय करूया एक्झॅक्ट, कारण आता 17,186 सुरू आहे. मी 17,200 बाय करू शकतो. मला वाटतं 17,100 बाय करूया, मी 17,100 बाय करू शकतो. यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय असते, जे काही ट्रेड होतात ते लॉटमध्ये होतात. मला जर निफ्टी बाय करायचं असेल तर मला 50 क्वांटिटी बाय कराव्या लागतील मिनिमम. मॅक्सिमम कितीही करू शकता. मग याला लॉट म्हटलं जातं. एक लॉट. जर तुम्हाला 50 पेक्षा जास्त बाय करायचं असेल तर तुम्हाला 2 लॉट बाय करावे लागतील, म्हणजेच टोटल 100 क्वांटिटी बाय कराव्या लागतील. जर मला 100 पेक्षाही जास्त क्वांटिटी बाय करायची आहेत तर मला 3 लॉट बाय करावे लागतील, आणि त्यासाठी मला टोटल 150 क्वांटिटी बाय कराव्या लागणार. हा सगळा खेळ क्वांटिटीचा आहे. इन शॉर्ट, तुम्हाला जे काही बाय करायचं ते 50च्या मल्टिप्लिकेशनमध्येच बाय करावं लागेल. तुमचं जे बजेट असेल त्याप्रमाणे. तुम्ही म्हणाल मला 25 घ्यायचे आहेत, 27 घ्यायचे आहेत, 30 क्वांटिटी घ्यायचे आहेत, तर ते होणार नाही. तुम्हाला जे काय असेल 50 × 2 तर तुम्हाला 100 क्वांटिटी बाय कराव्या लागतील. बाय द वे, बाईंग सेलिंग करण्यासाठी डीमॅट अकाउंटची गरज असते, आणि सगळ्या डीमॅट अकाउंटची लिंक, टॉप ब्रोकरची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, किंवा या नंबरला कॉलही करू शकता. फ्री ऑफ कॉस्ट डीमॅट अकाउंट ओपन करा. तुम्हाला आमच्या प्रीमियम ग्रुपमध्ये जॉईन केलं जाईल, ज्यामध्ये ॲडव्हान्स टेक्निकली जे चार्ट्स आम्ही पाहून कॉल देतो. मग ते FNOचे असतील, स्टॉकसाठी असतील, किंवा लॉंग टर्म पोझिशनलसाठी असतील, सगळे ट्रेड फ्री मिळतील. त्यामुळे लवकरात लवकर जा आणि एक डीमॅट अकाउंट ओपन करा. फ्री आहे. तुमचं जे बजेट असेल त्याप्रमाणे करू शकता. हे मी वर्क कसं करेन याचा थोडासा मी तुम्हाला अंदाज देतो, जेणेकरून अजून चांगल्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील. समजा
मला काहीतरी बाय करायचं XYZ. आपण जसं ठरवलं होतं 18,000ला हा जाणार. मी इथं सर्च करणार 18,000. आता प्रत्येक ब्रोकरच्या कन्सेप्ट वेगवेगळे असतात. कोणी म्हणेल सर्च कसं करायचं, तुम्ही NIFTY निफ्टी सर्च करा, कधीची एक्सपायरी घेणार ती सर्च करा. मी डायरेक्ट शॉर्टकट सर्च करतोय 18,000. मग यामधून मी सिलेक्ट करू शकतो मला जे हवं ते. आता सपोज 18,000चा कॉल, 18,000चा कॉल हा जो वर तुम्हाला दिसतोय हा आहे करंट एक्सपायरीचा. याची एक्सपायरी या गुरुवारी होणार आहे. गुरुवारी हे कॉन्ट्रॅक्ट माझं संपेल. इकडे असतं कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्ट कसं काम करतं, जर समजा तुम्ही आता जी अमाऊंट इन्व्हेस्ट केली, समजा 1,00,000 रुपये तुम्ही हे इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि हे कधीपर्यंत केलेत, या गुरुवारपर्यंत. जर तुम्ही हे गुरुवारपर्यंत संपवलं नाही, म्हणजेच हा ट्रेड एक्झिट केला नाही, तर तुमचा ब्रोकर याला ऑटोमॅटिकली एक्झिट करेल. जो काय तुमचा प्रॉफिट असेल किंवा लॉस असेल तो बुक केला जाईल. भले तुमचे 1,00,000चे 90,000 झालेले असतील किंवा 1,10,000 रुपये झालेले असतील, जे असेल ते बुक केलं जाईल. सो महत्त्वाची गोष्ट तुम्हाला काय करायची आहे की योग्य वेळी एक्झिट करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि जर तुम्ही ते नाही केलं तर तुमचे लागणार लॉसेस. सो महत्त्वाची गोष्ट काय आहे, टार्गेट आणि स्टॉप लॉस. टार्गेट आणि स्टॉप लॉस यामध्ये प्रचंड महत्त्वाचं आहे. का महत्त्वाचं आहे, एखाद्या वेळेस तुम्ही टार्गेट विसरला तरी चालेल, पण जर तुम्ही स्टॉप लॉस विसरला तर बेकार लॉसेस यामध्ये होऊ शकतात. अनलिमिटेड लॉसेस. आता अनलिमिटेड आणि लिमिटेड याचं थोडंसं कन्फ्युजन आहे, ते मी पुढे तुम्हाला एक्सप्लेन करेन. आता एवढ्या डीप जायला नको, हळूहळू एक एक स्टेपनी आपण पुढे जाऊ. समजा मला 18,000चा कॉल आत्ताचा मला बाय करायचा नसेल, मला वाटतं या गुरुवारी, आज वार कोणता आहे, मंगळवार आहे, बुधवार आणि गुरुवार, पुढच्या 2 दिवसामध्ये 18,000 जाणार नाही असं मला वाटतं. 800 पॉईंट वाढणार नाही, हळूहळू तो वाढू शकतो. मग मी काय करणार, त्याच्या पुढची एक्सपायरी प्लॅन करणार. म्हणजेच जी 13 तारखेची एक्सपायरी येते, आज तारीख आहे 11, 13 तारखेच्या एक्सपायरीचा या मी प्लॅन करणार नाही. थोडंसं ड्रॉ करून पण तुम्हाला दाखवतोय. इथे मला वेगवेगळ्या एक्सपायरीज दिसतात ना, इथे आहे 13 तारखेची एक्सपायरी. अजून तुम्हाला थोडंसं क्लिअर हवं असेल तर व्हिडिओची क्वालिटी चेंज करा. 240p वर वगैरे असेल ते 1080p तुम्ही करू शकता. HD क्वालिटीमध्ये सगळ्या गोष्टी दिसतील. सो ही एक्सपायरी कधीची आहे, 18,000 कॉलची 13 तारखेची. आज तारीख 11 आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. कारण आजची तारीख माहिती नसेल ना तर तुम्ही अंदाजे नंतर गोळ्या मारण्यात काही अर्थ नाही. आज मी 11 तारखेला हा व्हिडिओ शूट करतोय. मे बी हा पब्लिश कधी होईल आय डोंट नो. एडिटर साहेब आमचे ज्यावेळी करतील त्यावेळी होऊन जाईल. 20 तारखेची पुढची एक्सपायरी येते, म्हणजे 20 तारखेचा पुढचा गुरुवार, येणारा गुरुवार सोडून पुढच्या गुरुवारी ही एक्सपायरी असते. म्हणजेच जर मला वाटत असेल अजून एक 5 दिवसांमध्ये हा 18,000 पर्यंत पोहोचू शकतो, माझा 18,000च्या वरचं टार्गेट आहे, ठीक आहे, मी आत्ता बाय करून ठेवेन आणि 5 दिवसामध्ये तो वर जाईल. पण 5 दिवस पोहोचवण्यासाठी मी 13 तारखेची एक्सपायरी घेणार नाही, तर मी घेणार 20 तारखेची एक्सपायरी. घ्या असं कुठलंही रिकमेंडेशन नाही, हे बेसिक लेवलला मी कन्सेप्ट तुम्हाला सांगतोय. कसं हे वर्क होतं हे थोडंसं मला तुम्हाला समजावून सांगायचं आहे. जर मी हा 20 तारखेचा चार्ट पाहिला तर एक गोष्ट तुम्हाला क्लिअर होईल की सध्या याची प्राइस फक्त 9 रुपये सुरू आहे. चार्ट थोडासा मोठा करतो, अजून कन्सेप्ट चांगल्या क्लिअर होतील. इकडे तुम्हाला काय दिसतंय की टोटल जी अमाऊंट आहे, आता फॉर एक्झाम्पल 18,000चा मी कॉल बाय करतोय ना, या 18,000च्या कॉलला बाय करण्यासाठी प्रीमियम सध्या मला पे करावा लागतोय 9 रुपयांचा प्रीमियम. आता हा 9 रुपयांचा प्रीमियम काय प्रकार आहे याचा थोडासा अंदाज देतो, कारण त्यासाठी पहिला चार्टला झूम करावं लागेल तरच गोष्टी क्लिअर होतील ना. सपोज आता मी इकडे ट्रेड करणार आहे. ट्रेड करण्यासाठी कोणतं कॅपिटल, किती कॅपिटल, कसं कॅपिटल गरजेचं आहे हे थोड्या वेळात एक्सप्लेन करणार. पण त्याआधी महत्त्वाची एक गोष्ट लक्षात घ्या, जर मला वाटत असेल हा 18,000ला पोहोचणार तर मी ऑक्टोबरची एक्सपायरी बाय करणार. त्यासाठी मला प्रीमियम द्यावं लागेल फक्त 9 रुपये 80 पैसे. आपण पकडून चालू, आपल्याला थोडीशी राऊंड फिगर हवी आहे. आत्ता सपोज याची 10 रुपये प्रीमियम आपल्याला द्यावा लागतो. 10 रुपये दिल्यानंतर मी याचा एक लॉट बाय करणार. माझं एक लॉटचंच बजेट आहे. एक लॉट म्हणजे किती, 50 क्वांटिटी. जर तुम्ही 10 गुणिले 50 केलं तर तुमचं उत्तर असेल 500 रुपये मला द्यावे लागतील. जर हा इथून वाढत गेला, 18,000ला क्रॉस करून चांगल्या प्रमाणात जर निफ्टी वाढत गेली तर मला चांगलं प्रॉफिट होणार. पण जर निफ्टी इथून वाढला नाही, आपण राऊंड फिगर पकडली होती, आता निफ्टी ट्रेड करतोय 17,200ला, पण जर इथून हा रिव्हर्स येऊ लागला
तर मात्र माझे लॉसेस होत जाणार. जर माझा लॉस झाला तर किती रुपयाचा होणार? मॅक्सिमम कन्सेप्ट लक्षात घ्या. आता इथून हा 10 रुपयाला ट्रेड करतोय, हा येईल ना 0 रुपयाला येईल. जर हा 0वर आला तर माझं 500 रुपयाचं नुकसान होणार. पण जर हा इथून वाढू लागला तर जसं तुम्ही बघू शकता 200 रुपयावरून हा आत्ता सध्या किती रुपयाला आला? डायरेक्ट 10 रुपयाला. पण जर इथून मार्केट वाढू लागलं तर हा परत मे बी 200 रुपयाला पण जाऊ शकतो ना, 100 रुपयाला पण जाऊ शकतो, 80 रुपयाला जाऊ शकतो. जर हा एवढा वाढला तर माझं प्रॉफिट किती होणार? माझ्याकडे आहेत 50 क्वांटिटी. जर समजा हा 200 रुपयाला परत जाऊन पोहोचला 5, 6, 7 दिवसांमध्ये, तर माझी टोटल अमाऊंट 50 गुणिले 200 होणार. 5 2 10, म्हणजेच 10,000 रुपये मला मिळतील. इन्व्हेस्टमेंट किती होती माझी? फक्त 500 रुपयाची. 500 रुपये लावले आणि डायरेक्ट मला 10,000 रुपये मिळाले. बट एवढं सोपं नसतं बरं का, कारण मार्केटचा ट्रेंड ओळखता येणं एवढं सोपं नाही. त्यासाठी प्रॅक्टिस आणि एक्सपिरियन्स दोन्ही गोष्टीची गरज असते. आता यामध्ये वेगवेगळ्या केसेस असतात. डायरेक्ट प्रॅक्टिकली बाईंग सेलिंग तुम्हाला करून दाखवतो. सपोज मला बाय करायचं आहे, मी ते डायरेक्ट बायवर क्लिक केलं. इथं बघू शकता मिनिमम तुम्हाला 50 क्वांटिटी या बाय कराव्या लागणार. यापेक्षा कमी क्वांटिटी तुम्ही बाय करू शकत नाही. जास्त करायचे असतील तर इथं वाढवू शकता. 100 होणार, 150 होणार, 200 होणार. पण जर मी इथे 5 क्वांटिटी प्लेस केल्या आणि बायवर जर मी क्लिक करत असेन तर इथं क्लिअर मेसेज येतो की व्हॅल्यू मस्ट बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 50. 50पेक्षा जास्त क्वांटिटी तुम्हाला बाय कराव्या लागतील आणि 50च्याच मल्टिप्लिकेशनमध्ये बाय कराव्या लागतील. प्राइस सध्या सुरू आहे 9.80. जर मला हा बाय करायचा असेल एक लॉट तर मी बाय करू शकतो, 2 बाय करू शकतो, 3 बाय करू शकतो, 4 बाय करू शकतो. पण 50साठी जसं मी तुम्हाला सांगितलं टोटल किती अमाऊंटची गरज आहे? सिंपल आहे. इथं 492 रुपये माझ्याकडे असायला पाहिजेत तरच मी एक लॉट बाय करू शकतो. टोटल 9.85 रुपयाप्रमाणे आपण पकडलं होतं राऊंड फिगर 500 रुपये. पण जर यालाच मला शॉर्ट करायचं असेल तर एक वेगळी कन्सेप्ट येते यामध्ये. शॉर्ट करणं, सेल करणं. जसं स्टॉकला आपण बाय करतो ना तसं सेल पण करू शकतो. जर मला वाटलं या कॉलला शॉर्ट करायचं आहे तर काय करावं लागेल? मला सिम्पली याला सेलवर क्लिक करावं लागेल. इथून पण आपण करू शकतो किंवा तुम्ही म्हणाल चला इथं सेलवर क्लिक करून मला दाखवा. ठीक आहे. 68,000 रुपये मला पे करावे लागतील. 68,000 रुपये. जर समजा मी याला शॉर्ट आत्ता केलं तर 50 क्वांटिटीप्रमाणे मला 68,000 राऊंड फिगर पकडून चालू आपण 70,000 रुपये मला इकडे पे करावे लागणार. आणि 70,000 पे केल्यानंतर मला किती रुपये मिळू शकतात? मी शॉर्ट केलंय. शॉर्ट केलं इन द सेन्स हा आता इथून खाली येणार. कॉल मी शॉर्ट केलाय. कॉल शॉर्ट केल्यामुळे जर हा खाली आला तरच मला प्रॉफिट होणार आणि जर हा वर गेला तर मला इकडे लॉस होणार. ही कन्सेप्ट तर क्लिअर आहे. जर हा माझ्या डायरेक्शनने येतोय जसं मी ठरवलं ना, टेक्निकल अनालिसिस माझं जबरदस्त आहे, मी ठरवलंय म्हणून हा खाली येणार. बरं, खाली आलाच तर काय होणार? 50 क्वांटिटी ऑलरेडी माझ्याकडे आहेत. मी बाय केलंय 10 रुपयाला ऑलमोस्ट, तर मी 500 रुपये लावलेले आहेत इथं. इथून जर हा खाली आला तर किती रुपये येऊ शकतो? 0पर्यंत येऊ शकतो ना. म्हणजेच मला पर क्वांटिटी 10 रुपयाचं प्रॉफिट होणार. म्हणजेच 50 गुणिले 10 टोटल मला 500 रुपयांचं प्रॉफिट होऊ शकतं. हे 500 रुपये प्रॉफिट कमवण्यासाठी मी किती रुपयांची गुंतवणूक केली? 70,000 रुपयांची गुंतवणूक केली आणि त्यानंतर मला 500 रुपये मिळाले. जर तुम्ही याचा रेशो काढला ना तर 1% पेक्षाही कमी आपण पकडून चालू मला 1% मिळत आहेत. सो एवढी मगजमारी करून मला मिळणार आहेत 1%. खूप कमी मिळत आहेत ना. पण याच्या मागे सुद्धा काही लॉजिक्स आहेत, टेक्निक्स आहेत, ते सुद्धा तुम्हाला समजून घ्यावे लागतील. आणि ते समजवण्याच्या आधी हा आपण फक्त प्रॉफिटचा विषय पाहत आहोत. जर मला लॉस झाला तर कुठपर्यंत जाईल लॉस माझा याचा पण अंदाज असायला पाहिजे ना. प्रॉफिट तुम्हाला माहिती आहे 500 रुपयापेक्षा जास्त होऊ शकत नाही, बिकॉज हा 10 रुपयावरून 0लाच येणार ना. त्याच्यापेक्षा जास्त किती जाणार हे तर पिक्चर क्लिअर आहे. 500 रुपयाचं प्रॉफिट. पण लॉस झाला म्हणजे जर हा वर गेला तर कुठपर्यंत जाऊ शकतो? हेवी लेवलला जाऊ शकतो, कुठंही जाऊ शकतो. जसं आपण पाहिलं हा 200 रुपयाला पण इथं जाऊ शकतो. आणि जर हा 200ला गेला तर इथं कॅल्क्युलेशन होणार 50 × 200 म्हणजेच जवळपास 10,000 रुपयाचा माझा लॉस इझिली होऊ शकतो. कदाचित हा 400ला जाऊ शकतो, 20,000चा लॉस होईल. 800ला गेला तर 40,000चा पण लॉस होईल. मग 500 रुपये कमवण्यासाठी तुम्ही एवढे मोठे लॉसेस घेणार आहात का?
इन शॉर्ट इकडे स्टॉप लॉस प्रचंड प्रचंड प्रमाणात महत्त्वाचा असतो. जर तुम्ही स्टॉप लॉसकडे लक्ष दिलं नाही तर 100% हेवी लॉसेस होणार. खूप जास्त राहू द्यात, जर हा 100 रुपयाला जरी गेला ना तरी सुद्धा तुमचा 10,000 रुपये लॉस होणार. मग एक विचार करा, 500 रुपये तुम्ही प्रॉफिट कमवणार आहात ना, आणि जर तुम्हाला लॉस होणार असेल तर तो 5,000चा कसं शक्य आहे? कुठे हा रेशो बसणार? लॉस झाला तर 10,000चा, कुठे हा रेशो बसणार? इम्पॉसिबल आहे. जरी हे दुसरं एक्झाम्पल जरी आपण पकडलं, 5,000 माझा लॉस होणार आहे आणि 500 रुपये प्रॉफिट होणार आहे, म्हणजेच 10 पटीने जास्त लॉसेस जास्त तुमचे होणार. इन शॉर्ट, एकदा प्रॉफिट कमवून नाही चालणार. एकदा जर लॉस झाला ना तुमचा तर 10 वेळा तुम्हाला प्रॉफिट कमवायला पाहिजे. जरी तुमचा रेशो असेल ना, आज मी 2 वेळा प्रॉफिट कमवतोय आणि एकदा लॉस कमवतोय, काहीही उपयोग नाही. ओव्हरऑल तुम्ही लॉसेसमध्ये असणार. इन शॉर्ट, इथं महत्त्वाचं आहे SL. टार्गेट बघण्याची बिलकुल गरज नाही, टार्गेटचा विचारही करू नका. इथे विचार करा SLचा. जर SL स्ट्रॉंग असेल तर 100% तुम्ही चांगलं मार्केटमधून प्रॉफिट कमवू शकता. ऑप्शन सेलिंगमध्ये SL प्रचंड महत्त्वाचा आहे. जर तुम्ही ऑप्शन बाय केला असेल ना तर यामध्ये रिस्क किती रुपयाची आहे? 10 रुपयाची रिस्क आहे. म्हणजेच 10 × 50 टोटल 500 रुपयाचा मॅक्सिमम तुमचा लॉस होऊ शकतो. याच्यापेक्षा जास्त लॉस होणार नाही. पण जर हा वाढला आणि जर याची प्राइस 10 रुपयावरून 100 रुपयावर जर गेली आणि 50 क्वांटिटीचं तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर इथं तुम्ही 5,000 रुपयाचं प्रॉफिट कमवू शकता. ही महत्त्वाची गोष्ट खूप आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्यावरून असं कन्क्लुजन बांधू नका की फक्त बाईंग केलं तरच तुम्ही कमाई करणार. नाही. जर समजा मार्केट कन्सॉलिडेट झालं, जसं आपण 18,000चंच उदाहरण बघतोय ना, 18,000चं उदाहरण बघत असताना इथं थोडंसं झूम करून मी तुम्हाला दाखवतोय. इथं मार्केटचं झालं काय? कन्सॉलिडेशन ना. एकाच रेंजमध्ये मार्केट होतं, सेम रेंजमध्ये. इथंच मुवमेंट सुरू होती. किती वेळासाठी? अराउंड 9:05 इथे जवळपास 9:45 पर्यंत. 9:45 ओव्हरऑल 40 मिनिटं स्टॉक एकाच रेंजमध्ये काम करत होता. वारंवार मी स्टॉक म्हणतोय, समजून जा हा इंडेक्स आहे, निफ्टीबद्दल मी बोलतोय. तर ॲक्च्युली 40 मिनिटं हा एकाच रेंजमध्ये आहे ना. होणार काय? प्रॉफिट की लॉस? याचा अंदाज तुम्हाला मी दाखवतोय. जर तुम्ही याला बाय केलं असतं तर काय झालं असतं? तुम्ही क्लिअरली याल 18,000च्या कॉलमध्ये. ॲक्च्युली दिसतंय तुम्हाला इकडे 18,000चा मी कॉल बाय केलेला आहे. इथं होणार काय? मार्केट एका रेंजमध्ये होतं. मी याला सेट करण्याचा प्रयत्न करतो. इथं बघू शकता. हा रेंजमध्ये राहिलं का मार्केट? नाही. ड्रॉइंग आहे तसं मी मुद्दाम ठेवलंय. का ठेवलंय? कारण तुम्हाला कळायला पाहिजे हे मार्केट एका रेंजमध्ये होतं पण प्रीमियम एका रेंजमध्ये राहिला नाही. कॉल तो डाऊनग्रेड होत गेला, खाली पडत गेला. खाली पडण्याचं कारण काय? टाइम डिके. इथं हे मार्केट याच रेंजमध्ये राहिलेलं होतं. स्पॉट प्राइस, जी निफ्टीची प्राइस असते त्याला स्पॉट प्राइस म्हटलं जातं, ती एका रेंजमध्ये मुवमेंट करत होती. पण हा प्रीमियम ड्रॉप होत गेला. किती रुपयावरून ड्रॉप झाला? अप्रॉक्सिमेट ही लेवल होती 35 रुपये. आपण पकडून चालू, 34 रुपये आहे, आपण 35 राऊंड फिगर पकडून चालू. 35 रुपयावरून हा कुठंपर्यंत आला? जवळपास 28 रुपयांपर्यंत आला. जर याचं टोटल कॅल्क्युलेशन केलं तर हे कॅल्क्युलेशन आहे 7 रुपयाचा डिफरन्स आहे. 7 रुपयांनी पडला प्रीमियम. जर तुम्ही इथं बाय केलं असतं ना तर तुम्हाला लॉसेसच दिसले असते. निफ्टी मात्र एकाच रेंजमध्ये मुवमेंट करतोय. जसं आपण पाहिलं होतं ना ऑलरेडी निफ्टीच्या स्पॉट प्राइसमध्ये, निफ्टी एकाच रेंजमध्ये इथं मुवमेंट करतोय पण स्पॉट प्राइस ड्रॉप झाली. सेम गोष्ट जर तुम्हाला समजून घ्यायची असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या, मार्केटमध्ये मुवमेंट हेवी जरी झाली नाही, कन्सॉलिडेट जरी झालं मार्केट, तरी सुद्धा तुमचे लॉसेस होतात. हो, आता याला चार्ट वाईज पण मी तुम्हाला सांगणार, पण ही गोष्ट कळाली, मार्केट एका रेंजमध्ये असून पण प्रीमियम ड्रॉप होतो. जर तुम्ही बाय केला असेल तर 7 रुपयाचा लॉस तुमचा झाला. तुम्ही म्हणाल फक्त 7 रुपये. साहेब, हे फक्त 7 रुपये नाहीत, तर ऑलमोस्ट तुमचा जो लॉस झालाय ना तो 20% लॉस झाला. जस्ट इमॅजिन, तुम्ही जर इकडे 10 लाख रुपये इन्व्हेस्ट केले असते तर विदिन 40 मिनिट्स तुमच्या 10 लाखाचे 8 लाख रुपये झाले असते. जर तुम्ही ऑप्शन बाईंगमध्ये कॉल बाय केला असेल 18,000चा तर 2 लाख रुपयांचा लॉस आहे. 1 कोटी रुपये लावले असते तर 20 लाख रुपयांचा लॉस झाला असता. दिसायला 7 रुपये छोटीशी अमाऊंट वाटते पण पर्सेंटेज वाईज हेवी लॉसेस झाले असते. पण तेच जर तुम्ही याला सेल केलं असतं, ऑप्शन सेल केला असता, कॉल सेल केला असता,
तर मात्र तुम्हाला याच 7 रुपयांचं प्रॉफिट झालं असतं. का तर मार्केट कन्सॉलिडेट होत आहे म्हणून. आता यामध्ये वेगवेगळे सिनॅरिओज आहेत, ते पण मी एक्सप्लेन करतोय. समजा मी ऑप्शन बायर आहे आणि मला आता काहीतरी ट्रेड करायचं आहे. सपोज या लेवलला जर निफ्टी ट्रेड करत असेल, मी कॉल बाय करणार आहे. लक्षात घ्या, कॉल बाय करणार. माझा व्ह्यू काय, 18,000ला मार्केट पोहोचणार म्हणून मी बाय करतोय. पण जर मार्केट कन्सॉलिडेट झालं, ही केस आहे पहिली, तर काय होणार, माझा लॉस होणार. दुसरी केस ही होऊ शकते, मार्केट हळूहळू वर जाऊ शकतं, जास्त फास्ट नाही, एकदम हळूहळू. जर मार्केट वर जात असेल तरी सुद्धा माझे लॉसेसच होणार दुसऱ्या केसमध्ये. तिसरी केस काय असू शकते, मार्केट इथं आहे, मार्केट सडनली वर जात आहे, तर मात्र मला इथे प्रॉफिट होणार. या एकाच केसमध्ये मला प्रॉफिट होणार. पण जर चौथी केस अशी असू शकते, मार्केट इथून हळूहळू खाली जाऊ शकतं, जास्त स्पीडने नाही, स्लोली जाऊ शकतं, जसं या दुसऱ्या केसमध्ये झालंय तसंच चौथ्या केसमध्ये. तर इथे मला लॉसेस थोडे जास्त होणार, म्हणजेच मी थोडंसं एक प्लस चिन्ह दाखवतो. पण जर पाचव्या केसमध्ये मार्केट सडनली फॉल झालं, क्रॅश झालं किंवा एक मुवमेंट फास्ट आली, तर मात्र इथं माझे हेवी लॉसेस होणार. यातनं मला हेच सांगायचं आहे, मी 5 ट्रेड केले, 5 वेगवेगळे सिनॅरिओज आहेत, पण यामधल्या एकाच सिनॅरिओमध्ये मला प्रॉफिट झालं, पण बाकी सगळ्या सिनॅरिओमध्ये माझे लॉसेस झाले. दाखवायचं आहे, पाहायचं आहे, तर डायरेक्ट मी अजून एकदा तुम्हाला चित्र दाखवेन की कसं हे वर्क होतं. निफ्टी 50चं आपण उदाहरण घेऊ. मी मुद्दाम हे सगळं पुसत नाही आहे, असंच राहू दे, कारण तुम्हाला त्यानंतरच चांगला अंदाज येणार आहे. मार्केट ओपन कुठे झालं, ही पहिली 5 मिनिटाची कॅन्डल सोडून द्या. मला विचार करायचा आहे या कॅन्डलचा, दुसऱ्या कॅन्डलचा. याच लेवलला मार्केट दुसऱ्या कॅन्डलला होतं, ट्रेड करत होतं. इथून ही लेवल तर ब्रेक झालेली आहे, हे तर पिक्चर क्लिअर आहे. म्हणजेच हा इथून वर गेला आणि जर माझा कुठला एखादा दुसरा स्टॉक असता, मी या लेवलला जर बाय केलं असतं, तर आत्ता मला या लेवलला प्रॉफिट दिसला असतं. का तर मी बाय केलेल्या लेवलपेक्षा आत्ता हा वरच्या लेवलला ट्रेड करतोय. इन शॉर्ट मी प्रॉफिटमध्ये असायला पाहिजे. पण ॲक्च्युली काय झालं हे थोडंसं आपल्याला चार्टवर जाऊन पाहावं लागेल. जो 18,000चा आपला कॉल होता त्यालाच जाऊन आपण पाहू, म्हणजे आपल्याला अजून चांगलं पिक्चर क्लिअर होईल. बाय द वे, हे जर तुम्हाला इन डेप्थ शिकायचं असेल ना, खूप डीप लेवलला जर तुम्हाला जायचं असेल आणि मोठ्या प्रमाणात ऑप्शन बाईंग आणि सेलिंगमध्ये काम करायचं असेल विथ हेजिंग, गॅरंटीड प्रॉफिट आणि एकदम खतरनाक स्ट्रॅटेजीज जर समजून घ्यायचे असतील ना, तर लवकरात लवकर या नंबरला कॉल करा, कोर्स जॉईन करू शकता. लवकरच माझी लाईव्ह बॅच सुरू होते. लाईव्ह 1 to 1 आपण यामध्ये संभाषण करणार, शिकणार आणि मोठ्या लेवलला ट्रेडही करणार. बघा, आता मी याला त्याच साच्यात बसवण्याचा प्रयत्न करतोय ॲक्च्युली. मग तसं झालंय का, टोटल मी या लेवलला सेकंड कॅन्डलला, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, मी सेकंड कॅन्डलला ट्रेड केला. मी इथं बाय केला कॉल, पण दुर्दैवाने मार्केट खाली गेलं. पण नंतर स्पॉट प्राइस या लेवलला ब्रेक करून वर गेली आहे ना, इथं स्पॉट प्राइस कधीच वर गेलेली नाही. इन शॉर्ट इथं मी बाय केलं, सपोज 34 किंवा 35 रुपये आपण पकडून चालू. 35 रुपयानंतर हा आता ट्रेड करतोय जवळपास मॅक्सिमम 32 रुपयाला. 3 रुपयाचे माझे लॉसेसच सुरू आहेत आणि 35 मधले 3 रुपये लॉस म्हणजे समजतंय तुम्हाला, जवळपास 10% मी लॉसमध्ये आहे. 10% लॉस, 1 लाखातले 10,000 सुपडा साप. जरी मार्केट पॉझिटिव्ह असलं तरी सुद्धा मी लॉसमध्ये आहे. तर अजूनही बघू शकता मार्केट पॉझिटिव्ह आहे, स्पॉट प्राइस पॉझिटिव्ह आहे या लेवलपेक्षा, पण तिकडे लॉसेस आहेत. जे मी 5 तुम्हाला मार्ग हे सांगत होतो, यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी अशा प्रकारे येतात. म्हणजे 5 केसमध्ये आपल्याला लॉसेस होतात. आता याच्या उलटा विचार करून पहा, जो कॉल मी बाय केला ना, तो सेम कॉल मी शॉर्ट सुद्धा करू शकतो, म्हणजेच सेलही करू शकतो. जर मी याला शॉर्ट केलं तर काय होऊ शकतं, पहिला सिनेरिओ कन्सॉलिडेशनमध्ये जाऊ शकतो. या कन्सॉलिडेशनमध्ये मला होणार प्रॉफिट. का तर मार्केट एकाच रेंजमध्ये मुवमेंट करत आहे आणि टाइम डिके नावाचा काहीतरी प्रकार आहे ना, जेवढा टाइम डिके होईल तेवढा प्रीमियम ड्रॉप होत जातो. ही साधी कन्सेप्ट आहे, काहीही मोठं रॉकेट सायन्स नाही. जर ऑप्शन चेन इन डेप्थ तुम्हाला ॲनालिसिस करून हवी असेल तर कमेंट करा ऑप्शन चेन OC. जेवढ्या जास्त कमेंट येतील, जर 1000 कमेंट आल्या तर ही सिरीज मी पुढे नेक्स्ट लेवलला घेऊन जाणार आहे. शिकायचं असेल, कोर्सेस आहेत. 14 तारखेला एक बॅच सुरू होते, वेगवेगळ्या डेजला आमच्या बॅचेस असतात. कॉल करा या नंबरला, सगळी माहिती घ्या, इन डेप्थ तुम्हाला माहिती दिली जाईल. जर समजा दुसऱ्या सिनेरिओमध्ये मार्केट वर जात आहे, हळूहळू वर जात आहे, तरी सुद्धा मला प्रॉफिटच होणार आहे ना, कारण मी कॉल शॉर्ट केलाय. मे बी
तो हळूहळू वर जातोय, प्रीमियम डिके करत जातोय. जसं आपण पाहिलं ना मगाशी की जरी मार्केट पॉझिटिव्हली वर जात असेल तरी सुद्धा आपला प्रीमियम वर जात नाही, मागच्या लेवलला ब्रेक करून तो खालीच राहतो. म्हणजे या केसला मी ॲटलिस्ट प्रॉफिटमध्ये जरी नसलो तरी सुद्धा मी नो लॉसमध्ये असू शकतो. एकदम छोटंसं प्रॉफिट इकडे असू शकतं, किंवा जर जास्तच वेळ लागला असेल, एकदम हळू असं मार्केट वर जात असेल तर 100% मी प्रॉफिटमध्ये असणार. हा दुसरा चान्स आपला असू शकतो. या तिसऱ्या केसमध्ये काय होऊ शकतं, मी कॉल शॉर्ट केलाय, म्हणजेच वर जाणारं मार्केट मला मान्य नाही, मला वाटतं मार्केट खाली जाणार, बट मार्केट सडनली वर जात आहे, तर मात्र इकडे माझे चांगलेच लॉसेस होऊ शकतात. चांगलेच स्टॉप लॉस खूप महत्त्वाचा आहे, अदरवाईज अनलिमिटेड लॉसेस इकडे आहेत, ती काळजी घेणं खूप गरजेचं आहे. चौथी केस, मार्केट हळूहळू स्लोली खाली जाते, असं स्लोली खाली जात आहे. या केसमध्ये मात्र 100% मला चांगलं प्रॉफिट असेल. या केसपेक्षा पण आणि या केसपेक्षा पण इथं प्रॉफिट माझं चांगलं असेल. आणि चौथ्या केस नंतर पाचव्या केसमध्ये जर डायरेक्ट शार्प मुवमेंट आली तर मात्र मला इकडे हेवी प्रॉफिट होणार, जबरदस्त प्रॉफिट होणार आणि मी यातून बाहेर पडणार. मला हे सांगायचं आहे, या पाचही केसमध्ये इथं 4 वेळा लॉस होतात आणि एकदाच फक्त प्रॉफिट होतं. पण इकडच्या केसमध्ये जर तुम्ही शॉर्ट करत असाल तर तुम्हाला 4 वेळा प्रॉफिट होणार, 4 वेळा प्रॉफिट होणार आणि फक्त एकदाच तुम्हाला यामध्ये लॉस होऊ शकतो. म्हणजेच मॅक्सिमम वेळा तुम्हाला प्रॉफिट होणार आणि हे मॅक्सिमम प्रॉफिट तुम्ही घेऊन खूप चांगलं अर्निंग करू शकता. मग तुम्ही ठरवायचं आहे तुम्हाला ऑप्शन बाईंग करायचं आहे की ऑप्शन सेलिंग करायचं आहे. दोन्हीमध्ये डिफरन्स हाच आहे. मी कशालाही वाईट किंवा कशालाही चांगलं म्हणत नाही, बायस माझं ओपिनियन बिलकुल नाही. जर तुम्ही शॉर्ट टर्ममध्ये ट्रेड करणार असाल, इन शॉर्ट आत्ता बाय केलं, लगेच 2, 4, 5, 10, 15, 20 मिनिटात बाहेर पडणार, 1 तासाच्या आत बाहेर पडणार, तर 100% बाईंग करू शकता. कारण मुवमेंट फास्ट जर असेल, ब्रेकआउट ट्रेड जर तुम्ही करत असाल, फास्टेस्ट वेमध्ये जर तुम्हाला माहिती असेल मार्केटची मुवमेंट, एक सडन मुवमेंट घ्यायची, बाहेर पडायचं, स्कॅल्पिंग करून बाहेर पडू शकता. योग्य डिसिजन तुमच्यासाठी बाईंगचाच असेल. पण जर तुम्हाला वाटत असेल की एक शार्प मुवमेंट सोडून द्या, हळू मुवमेंट होणार आहे, मला लॉंग टर्ममध्ये, म्हणजेच लॉंग टर्म इन द सेन्स तुम्ही पकडू नका की 1 वर्ष 2 वर्ष, एक 4 दिवस 5 दिवस 2 दिवस 1 पूर्ण दिवस मला होल्ड करायचं आहे आणि एक चांगली मुवमेंट मला कॅप्चर करायची आहे, मॅक्सिमम मला पिळून खायचं आहे, 100% तुम्ही सेलिंग करू शकता. मॅक्सिमम पॉईंट तुम्ही कॅप्चर करू शकता. ऑप्शन सेलिंगमध्ये हेजिंगची एक प्रोसिजर असते, खूप चांगल्या प्रकारे तुम्ही हेज करून चांगलं प्रॉफिट कमवू शकता. जाणून घ्यायचं आहे ऑप्शन हेजिंग कसं केलं जातं, हेज म्हणजे काय, कशा प्रकारे हेजिंग करून गॅरंटीड रिटर्न मिळवू शकतो. कोर्स जो आहे ना, कोर्समध्ये गॅरंटी देऊन आम्ही सांगतोय की महिन्याचे 5% तरी कुठंच गेले नाहीत. छोटी अमाऊंट वाटते ना साहेब, 12 पंचे 60%, 2 वर्षाच्या आतच पैसे डबल होतात. गॅरंटीड तुम्ही काम करत असाल, बिझनेस करत असाल, जास्त लक्ष द्यायची गरज नाही याच्याकडे. 100% चांगलं प्रॉफिट मिळत असतं हेज करून. मार्केट कुठेही जाऊ, वर जाऊ खाली जाऊ, प्रॉफिट तुमचं आहे. अशा अनेक स्ट्रॅटेजी आहेत, वेगवेगळ्या सिरीजमध्ये हळूहळू मी त्या घेऊन येणार आहे. जर ही सिरीज कंटिन्यू करावी अशी तुम्हाला वाटत असेल तर कमेंट करा पार्ट 2. अजून खूप काही मी शिकवण्याचा प्रयत्न करेन. आणि नेहमीप्रमाणे जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.